10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 त्याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर प्रॅक्टिस सेट 1.3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये. ऍक्टिव्हिटी आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. सो हा जो डिटर्मिनंट दिलेला आहे सिंपल आहे, तो आपल्याला सॉल्व्ह करायचा. जो डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व्ह करतो, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो, म्हणजे 3 मल्टिप्लाय 5. ओके, त्यानंतर मिडलला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे मायनस घ्यायचा आणि त्यानंतर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय 4. 2 मल्टिप्लाय 4. तर 3 मल्टिप्लाय 5 याचा आन्सर किती येणार आहे? 3 5 जा 15 आणि 4 मल्टिप्लाय 2 याचा आन्सर 8. सो व्हॉट इज 15 मायनस 8? 15 मायनस 8 किती येणार? 7. तर करेक्ट आन्सर इज 7. तुम्ही हवं तर फायनली असं लिहू शकता 3 2 4 5 या डिटर्मिनंटचा आन्सर किती आलेला आहे? 7. ओके, दॅट इज द करेक्ट. नाउ सेकंड क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट. एकूण 3 डिटर्मिनंट आहेत, त्याच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. सो फर्स्ट वन -1 7 2 4. सॉरी, तर तो याची व्हॅल्यू फाइंड करायची या डिटर्मिनंटची -1 7 2 4. सो हा आपण कसा सॉल्व्ह करणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे -1 मल्टिप्लाय 4, मिडलला लिहिणार मायनस, परत 7 मल्टिप्लाय 2, -1 मल्टिप्लाय 4 परत 7 मल्टिप्लाय 2. मग आता याच्यामध्ये 1 मल्टिप्लाय 4, तर 1 मल्टिप्लाय 4 किती येणार? 4 1 जा 4 आणि एकच निगेटिव्ह साईन असल्यामुळे या दोन मल्टिप्लिकेशन मध्ये इथे एकच निगेटिव्ह आहे, सो निगेटिव्ह साईन येणार मायनस. परत इथे बघा 7 2 जा 14 आणि एक मायनस साईन आहे. ओके, इथे मायनस 7 2 जा 14. आता -4 आणि -14 साईन सेम आहेत, हे मायनस आहे, हे सुद्धा मायनस आहे. तर साईन सेम असतील तर ऍडिशन घेणार आपण. 14 प्लस 4 किती येणार? 18. आणि दोघांचं जे कॉमन साईन आहे ते द्यायला विसरायचं नाही. दोघांचं साईन कुठला आहे? मायनस. सो -1 7 2 4 याचा आन्सर किती येणार आहे? -18. हे झालं फर्स्ट वन. आता सेकंड वन 5 3 -7 0. 5 3 -7 5 3 -7 0. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into 0. ओके, 5 मल्टिप्लाय 0 मायनस 3 मल्टिप्लाय -7. ओके, 5 into 0, मिडलला मायनस 3 मल्टिप्लाय, परत 3 मल्टिप्लाय किती करायचं? -7. हे मायनस कुठला आहे? तर डिटर्मिनंट मध्ये एक क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं की मायनस घ्यायचा, परत 3 मल्टिप्लाय -7. सो 5 into 0, कुठल्याही नंबरला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार? 0. परत हा मायनस आणि पुढे असणारा मायनस, मायनस मायनस काय होणार? प्लस, आणि 3 7 जा 21. सो 0 प्लस 21 म्हणजे किती येणार? 0 प्लस 21 इज 21. सो 5 3 -7 0. 5 3 -7 0 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? 21. नाव थर्ड एक्झाम्पल, हा डिटर्मिनंट आहे, हा थोडासा डिफरंट वाटू शकतो तुम्हाला. 7/3 5/3 3/2 1/2. ऍक्शन असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित बघूया ते कसं आहे. थर्ड नंबर. सो याच्यामध्ये सुद्धा पहिली स्टेप सेम, क्रॉस मल्टिप्लिकेशन 7/3 मल्टिप्लाय 1/2, मिडलला मायनस, एक क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं की मायनस, परत सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into 3 5/3 into 3/2. आता इथे बघा, इथे पहिल्यांदा हे मल्टिप्लिकेशन करायचं. 7 1 जा 7 अँड 3 2 जा 6. 7 मल्टिप्लाय 7 7 3 2 जा 6. परत मायनस, परत इथे सुद्धा 5 मल्टिप्लाय 3 5 3 जा 15 आणि परत 5 मल्टिप्लाय 3 म्हणजे 5 3 जा 15 आणि 3 2 जा 6. ओके, परत इथे आता इथे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे 6. तर सेम असेल तर आपल्याला काही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. ऑलरेडी डिनॉमिनेटर सेम आहे. नसेल तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो 7 - 15. आता इथे जर बघितलं 7च्या समोर बघा, जर साईन काही नसेल तर काय घेणार? जर नंबरचं साईन नसेल तर ते पॉझिटिव्ह, प्लस 15चं निगेटिव्ह. साईन डिफरंट आहे तर सबट्रॅक्शन करा, म्हणजे 15 - 7 किती येणार? 8. आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस अपॉन 6, -8/6. -8/6 केल्यानंतर हे असंही ठेवू शकता, किंवा
त्याला आणखीन सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करा, 8 आणि 6 2च्या टेबलमध्ये, तर यांना आणखीन 2 न डिवाइड करा. 2 न डिवाइड होऊ शकतं. 2 4 जा 8, साइन मायनसच राहणार. 2 3 जा 6. म्हणजे आपल्याला जो डिटर्मिनंट दिला होता 7 3, ओके, 3 2, 5 3, 1 2, तर याची व्हॅल्यू किती आलेली आहे, -4/3. ही त्या डिटर्मिनंटची एक्झॅक्ट व्हॅल्यू असणार आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 1 आणि 2. आता क्रेमर्स मेथडने एक्झाम्पल सोडवायचे, तर ती बघूयात आता. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रेमर्स मेथड ऑर रूल. तर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावर एक क्वेश्चन नक्की असतो. 3x - 4y = 10 हे फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे 4x + 3y = 5. सो याच्यामध्ये आपण क्रेमर्स रूलने सोडवत असताना लक्षात ठेवा, पहिली टर्म ही एक्सची पाहिजे, म्हणजे 3x - 4y, आणि नंबर जो आहे तो इक्वल टूच्या पलीकडे पाहिजे, = 10. असं इक्वेशन असेल तर त्याच्यात काही चेंज करायचं नाही, एक्स वाय आणि नंबर पलीकडे. दुसरा इक्वेशन पण बघा, अगदी करेक्ट आहे. 4x त्याच्यानंतर y आहे +3y = 5, नंबर पलीकडे. तर असे दोन इक्वेशन असतील तर त्यांना डायरेक्ट 1 आणि 2 असे नंबर द्यायचे. आता क्रेमर्स रूल सांगत असताना आपल्याला 3 एकूण शोधायचे, डी, dx अँड dy. या एकूण 3 गोष्टी आपल्याला शोधायच्या. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही डी, dx आणि dy सहज काय करू शकता, शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला हे नंबर लक्षात ठेवायचे, 12 32 13. आता हे कसे वापरायचे तर ते बघूया. इथे असे नंबर द्यायचे, 1 पेन्सिलने द्या, कारण ही ट्रिक वापरतोय आपण. 1 2 3. तर डी साठी रूल किती आहे, 1 2. सो डी = आता बघा 1च्या खाली कुठले नंबर आहेत, कोइफिशियंट बघा तिथे 3 and 4. त्या 1च्या खाली कोण आहेत, 3 and 4. तर 3 4. 12 म्हणजे दुसरा कोण येणार, 2. मग 2च्या खाली नंबर विथ साइन घ्यायचे. 4चं साइन काय आहे, मायनस, आणि खाली कोण, 3. ओके, सो 12 वापरला डी साठी ट्रिक. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 3 × 3, मिडलला मायनस घ्यायचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना. परत 4 ला साइन काय, -4 × 4. आता इथे बघा, 3 3 जा 3 × 3 किती येणार, 9. परत हे जे दोन्ही मायनस आहेत ते मायनस मायनस काय करायचे, प्लस, आणि 4 4 जा 16. ओके, 4 × 4 किती येणार, 16. सो व्हॉट इज डी, 16 + 9 म्हणजे किती येणार आहे, 25. ओके, हे दोन्ही मायनस मायनस काय झाले, प्लस, आणि मग 4 × 4 16. 16 + 9 25. सो डी ची व्हॅल्यू किती आली, 25. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे dx, आणि dx साठी ट्रिक काय सांगितलंय मी, 3 2. ओके, सो dx. आता 3 2 म्हणजे काय, कसे घ्यायचे, पहिल्यांदा 3 च्या खाली कुठला नंबर आहे, 10 and 5. 10 and 5. त्याच्यानंतर 32 मध्ये दुसरा कोण आहे, 2. 2 च्या खाली नंबर विथ साइन -4 and 3. ओके, -4 and 3. मग आता हे सुद्धा काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 10 × 3 -4 × 5. ओके, सो व्हॉट इज 10 × 3. 10 × 3 येणार आहे 30, मायनस मायनस प्लस, 4 5 जा 20. पहिल्यांदा मायनस मायनस काय करायचे, प्लस, 4 × 5 किती येणार, 20. सो 30 + 20 म्हणजे किती येणार, 50. सो dx याची व्हॅल्यू किती आलेली आहे, 50. नाउ नेक्स्ट वन, dy. सो dy साठी जो रूल लक्षात ठेवायचा तो आहे 13, मीन्स 1 and 3. सो 1च्या खाली कुठला नंबर आहे तर ते आधी घ्यायचे, म्हणजे 3 4, कारण dy ची ट्रिक काय आहे, 1 3 13. 3 4, हे नंबर लिहिले पहिल्यांदा, 3 4. नंतर 3 म्हणजे 3च्या खाली नंबर 10 5. 10 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 × 5 मायनस 10 × 4. तो 3 × 5 किती येणार, 15, मायनस 10 × 4 किती येणार, 40. नाव 15चं साइन, इथे जर समोर काही नसेल तर त्याचं साइन काय असतं, पॉझिटिव्ह, प्लस, आणि मग साइन डिफरंट असतील तर काय करायचं, सबट्रॅक्शन. म्हणजे 40 - 15 म्हणजे किती येणार, 25, आणि ग्रेटर नंबरचं साइन येणार मायनस. सो dy = काय केलं, 40 - 15, ग्रेटर नंबरचं साइन मायनस. dy = -25. ओके, सो तिन्ही फाइंड केले आपण, dy, त्याच्या आधी हा dx, त्याच्या आधी हा d.
सो डी dx अँड dy या तिन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. नाव नेक्स्ट बाय क्रेमर्स मेथड. थोडक्यात कुठली ट्रिक वापरली आपण ते एकदा रिवाइज करूया. डी साठी काय 12, dx साठी 32 आणि dy साठी 13. 12, 32 अँड 13 हे ही ट्रिक तिथे वापरायची बाय क्रेमर्स मेथड. ओके, कुठली मेथड वापरायची आता इक्वेशन सॉल्व्ह करायची क्रेमर्स मेथड. सो एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. सो dx ची व्हॅल्यू किती आहे 50 आणि वरती डी किती फाइंड केला आपण 25 म्हणजे 50 अपॉन 25. तर 25 वन जा 25, 25 टू जा 50. थोडक्यात एक्स ची व्हॅल्यू किती आली एक्स इक्वल टू 25 वन जा 25, 25 टू जा 50. त्याचप्रमाणे वाय फाइंड आउट करायचा dy अपॉन डी. सो dy ची व्हॅल्यू किती आली -25 अपॉन डी ची व्हॅल्यू किती आहे 25. सो 25 ला 25 ने डिवाइड केलं 25 वन जा 25 आणि साइन कुठला आहे मायनस वन जा, जसं 5 वन जा 5 वगैरे येतं तसं 25 वन जा 25 आणि साइन कुठलं येणार मायनस. मग आता वाय किती मिळाला तो परत एकदा लिहूया असा -1. मग आता फायनल आन्सर कसं लिहायचं बघा. तर द सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू -1 असं लिहू शकता. और तुम्ही सिम्पली लिहू शकता एक्स वाय ब्रॅकेटमध्ये ओपन ब्रॅकेटमध्ये एक्स ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू -1. पहिली व्हॅल्यू एक्स ची दुसरी y ची असं सुद्धा सोल्युशन लिहू शकता. एक्स वाय इक्वल टू 2 -1 दोन्ही पद्धतीने चालेल. हे झालं फर्स्ट इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं. तर याच्यानंतर आता आपण सेकंड इक्वेशन बघूया कसं सॉल्व्ह करायचं. नाव सेकंड इक्वेशन 4x + 3y - 4 इक्वल टू 0 हे एक इक्वेशन आहे आणि दुसरं आहे 6x इक्वल टू 8 - 5y. तर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अगदी चेंजेस थोडंसं इक्वेशन मध्ये करावे लागतील. हे कसं लिहायचं बघा 4x + 3y म्हणजे पहिली टर्म x ची नंतर y ची. सो इथपर्यंत हे करेक्ट आहे 4x + 3y इक्वल टू. आता याच्यामध्ये पुढे हा इथे -4 आहे तो पलीकडे येऊन म्हणजे या 0 कडे येऊन काय होईल प्लस. ओके, -4 काय झाला प्लस, कारण नंबर पलीकडे पाहिजे म्हणून मी सांगितलं होतं. सो -4 झाला प्लस 0 + 4 किती येणार 4. सो हे फर्स्ट इक्वेशन झालं. आता सेकंड इक्वेशन मध्ये बघा 6x पहिला बरोबर आहे त्याच्यानंतर y ची टर्म पाहिजे होती म्हणजे -5y या 6x कडे येऊन म्हणजे लेफ्ट हँड साइडला येऊन काय होईल मायनस. जस्ट मिनिट. सो इथे हा -5 जो आहे -5y तो 6x कडे येऊन काय होईल +5y आणि 8 राईट हँड साइडला आहे पलीकडे आहे तिथेच राहू दे तो 8. याला म्हणायचं इक्वेशन 2. थोडंसं आपण ऍडजस्टमेंट केली. पहिला x ची टर्म नंतर y ची आणि पलीकडे नंबर 6x + 5y -5y इकडे येऊन काय झालं प्लस आणि 8 आहे तिथेच इक्वल टू 8. आता परत इथे आपल्याला तेच शोधायचं आहे डी dx अँड dy. तर इथे आधी नंबर देऊया 1 2 3. सो डी चा रूल काय सांगितला मी 12 वापरायचं म्हणजे 1 आणि 2 च्या खालचे नंबर. सो डी इज इक्वल टू तर डी मध्ये बघा कोण कोण आहे 4 म्हणजे सॉरी 1 मध्ये पहिला 1 4 6 त्याच्यानंतर 2 मध्ये 3 5 दोन्ही प्लसच आहेत त्यामुळे नुसते जरी लिहिते चालेल 3 5. आता याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 × 5 परत मध्ये मायनस आणि 3 × 6. ओके 4 × 5 केल्यावर किती येणार आहे 20 आणि 3 × 6 4 5 जा 20 मध्ये मायनस आहे ते 3 6 जा 18. सो डी इज इक्वल टू 20 मधून 18 मायनस केले किती राहणार डी इक्वल टू 2. ओके डी ची व्हॅल्यू किती मिळाली 2 मिळाली. त्याच्यानंतर आता आपल्याला dx फाइंड आउट करायचा आहे. सो dx साठी मगाशी रूल काय सांगितला मी 32 म्हणजे पहिला 3 च्या खाली नंबर कुठले आहेत बघा 4 आणि 8 4 8 आणि 2 च्या खाली नंबर कुठले आहेत 3 आणि 5 4 8 3 5. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 मिडलला मायनस परत 3 × 8. ओके फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 देन 3 × 8. सो 4 × 5 म्हणजे परत ते किती येणार 20 अँड देन 3 × 8 3 × 8 केलं तर किती येणार 3 8 जा 24. ओके नाव नेक्स्ट dx इज इक्वल टू आता 20 या नंबरच्या पुढे काही नाही म्हणजे काय प्लस आहे आणि हा काय आहे मायनस.
सो साइन डिफरंट म्हणजे काय करणार आपण, सबट्रॅक्शन, एक प्लस एक मायनस. सो 24 मायनस 20 किती येणार, 4. आता ह्या दोघांमध्ये ग्रेटर कोण आहे तर 24, आणि ग्रेटर नंबरचं साइन काय, मायनस. सो डीएक्स इक्वल टू किती येईल, -4. तर हे झालं आपलं डीएक्स ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर नेक्स्ट वन डीवाय. सो डीवाय साठी ट्रिक काय सांगितली होती मी, 1 3 दॅट इज 13. सो 1 पहिल्यांदा बघा, 4 6, 1च्या खाली कुठले नंबर आहेत, 4 6. ओके, जस्ट अ मिनिट, 4 6, आणि परत 3, 3च्या खाली नंबर कुठले आहेत, 4 8, 4 8. ओके, सो याच्यामध्ये पण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4 मल्टिप्लाय 8, मिडलला साइन येणार मायनस. ओके, परत 4 मल्टिप्लाय 6, 4 मल्टिप्लाय 8, मिडलला साइन येणार मायनस, आणि 4 मल्टिप्लाय 6. सो 4 8 जा 32, मिडलला साइन येणार मायनस, आणि 4 मल्टिप्लाय 6, 4 मल्टिप्लाय 6 किती येणार, 24. 4 6 जा 24. तर डीवाय इक्वल टू, आता 32 मधून 24 मायनस केले तर किती येणार आहेत, 8. सो डीवाय इक्वल टू किती येणार, 28. सो आपण तिन्ही पण फाइंड केले. मग आता क्रेमर्स मेथड वापरूया. बाय क्रेमर्स मेथड एक्स आणि वाय फाइंड आउट करूया. एक्सचा फॉर्म्युला काय आहे, डीएक्स अपॉन डी. तर डीएक्स ची व्हॅल्यू आहे -4, आणि डी ची व्हॅल्यू किती आहे, 2. तो 4 ला 2 ने डिवाइड केले, 2 1 जा 2, 2 2 जा 4, आणि एक साइन मायनस आहे त्यामुळे किती आला, -2. त्याच्यानंतर दुसरा डीवाय अपॉन डी, तर ही किती आल्या व्हॅल्यू, 8, 8 अपॉन 2, 2 4 जा 8, आणि दोघे पण पॉझिटिव्हच आहेत त्यामुळे 4च राहणार. सो वाय इक्वल टू किती आला, 4. हा, देअरफॉर, सो फायनल असं लिहूया आपण, द सोल्युशन इज x इज इक्वल टू -2 अँड y इज इक्वल टू 4 असं लिहा, किंवा ऑर द सोल्युशन इज xy इज इक्वल टू, काय असणार आहे सोल्युशन, पहिल्यांदा x ची व्हॅल्यू लिहायची -2 आणि y ची व्हॅल्यू 4. दोन्ही मेथडने चालेल सोल्युशन लिहिलं तरी. तर हे आपलं सेकंड एक्झाम्पल झालं. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल, x प्लस 2y इक्वल टू -1 अँड सेकंड 2x मायनस 3y इक्वल टू 12. तर हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. सो पहिल्यांदा आपण त्याला नंबर देऊया इक्वेशन्सना. x प्लस 2y इक्वल टू -1 हे फर्स्ट इक्वेशन आहे, आणि सेकंड आहे 2x मायनस 3y इक्वल टू 12. तर या दोन्ही इक्वेशन मध्ये जर बघितलं आपण, पहिली टर्म x ची आहे, नंतर y ची, आणि नंबर पलीकडे, त्यामुळे याच्यात आपल्याला काही चेंज करायची गरज नाही. आपण आपला क्रेमर्स रूल वापरूया. डी फाइंड करताना रूल काय आहे, 12. तो वरती इथे नंबर लिहूया, 1 2 3, हे पेन्सिल लिहा. आणि मग डी फाइंड आउट करताना कुठला रूल वापरायचा, 1 2. सो पहिल्यांदा 1च्या खाली कुठले नंबर आहेत, एक्सला कोइफिशियंट नाहीये. आता इथे जर काही कोइफिशियंट नसेल तर 1 घ्या, म्हणजे 1 2. परत 2च्या खाली कुठले नंबर आहेत बघा, 2 आणि 3चं साइन आहे मायनस, सो 2 -3. तर हा डिटर्मिनंट आता आपण सॉल्व्ह करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 मल्टिप्लाय -3, पहिल्यांदा हेच घ्यायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, मायनस इकडचा 2 मल्टिप्लाय 2. ओके, सो 1 मल्टिप्लाय 3, 3 1 जा 3, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एकच साइन जर निगेटिव्ह असेल, मायनस असेल, तर आन्सरला साइन काय द्यायचं, मायनस, म्हणजे -3. अँड नेक्स्ट इथे एकच मायनस आहे त्यामुळे मायनस येईल, 2 2 जा 4. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, डी इक्वल टू, दोघांचेही साइन सेम आहे. साइन सेम असेल तर आपण काय करणार, त्याच्यात ऍडिशन करणार, म्हणजे 3 + 4 येणार 7. दोघांचे पण साइन मायनस आहेत, सेम आहे. सो 3 + 4 7, आणि दोघांचं कॉमन साइन काय, मायनस. सो डी इक्वल टू किती येणार, -7. नाउ नेक्स्ट डीएक्स इक्वल टू, तर डीएक्स साठी रूल काय वापरायचा, तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 32. तर 32 मध्ये पहिला 3च्या खाली नंबर कुठले आहेत, -1 12, -1 अँड 12. त्याच्यानंतर 32 मध्ये दुसरा कोण आहे, 2. 2च्या खाली नंबर कुठले, 2 -3, 2 -3. ओके, सो याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन, -1 मल्टिप्लाय -3. ओके, -1 मल्टिप्लाय -3, मिडलला साइन लिहायचं मायनस, परत 2 मल्टिप्लाय 12.
ओके, 2 मल्टिप्लाय 12. नाव नेक्स्ट -1 मल्टिप्लाय -3. सो याच्यामध्ये -1 मल्टिप्लाय -3 दोघांचे साईन काय आहेत, तर मायनस आहेत. त्यामुळे मायनस मायनस काय होणार प्लस, आणि 3 1 जा 3. म्हणजे पहिला साईन क्लिअर करा. दोन्ही मिळून मायनस काय होणार, मायनस मायनस प्लस. 3 1 जा 3. 3 मल्टिप्लाय 1 3 येणार. मायनस 2 मल्टिप्लाय 12. 12 2 जा 24. आता इथे जर आपण बघितलं साईन कसे आहेत, डिफरंट आहेत. साईन डिफरंट असतील तर हे प्लस आहे, हे मायनस आहे. साईन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन, म्हणजे 24 - 3 किती येणार 21, आणि ग्रेटर नंबरचा साईन मायनस. सो dx इक्वल टू -21. सो dx ची व्हॅल्यू किती आली, -21. नेक्स्ट dy इक्वल टू, आता dy साठी जो रूल आहे, सो dx ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -21, ग्रेटर नंबरचं साईन मायनस दिलं. dy साठी रूल काय आपला 13. 13 म्हणजे 1 3. 1 3 म्हणजे कुठले येणार 1 2, पहिला 1च्या खालचे नंबर 1 2 आणि 3 -1 12, म्हणजे 1 2 -1 12. ओके, सो इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय 12, मिडलला साईन मायनस, परत -1 मल्टिप्लाय 2. ओके, 1 मल्टिप्लाय 12 आणि 1 मल्टिप्लाय 12 केल्यानंतर हे लिहिल्यानंतर काय येणार त्याच्यात 1 मल्टिप्लाय 12 आणि परत -1 मल्टिप्लाय 2 घ्यायचं. त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाय 12, 12 1 जा 12, परत हे मायनस मायनस काय होणार प्लस. आधी साईन क्लिअर केले, मायनस मायनस झालं प्लस. आता फक्त मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय 2 किती येणार 2. सो dy ची व्हॅल्यू किती येणार आहे 12 + 2 म्हणजे 14. सो dy इक्वल टू किती येणार 14. आता तिन्ही पण शोधले आपण, सो लिहूया बाय क्रेमर्स मेथड. क्रेमर्स मेथड नुसार काय येणार, तर x इज इक्वल टू dx अपॉन d. तर dx ची व्हॅल्यू आहे -21 आणि d ची व्हॅल्यू आहे -7. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, दोन्ही मायनस आहेत साईन, मायनस मायनस प्लस, आणि 21 ला जर 7 न डिवाइड केलं, 7 1 जा 7, 7 3 जा 21, 7 3 जा 21, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली +3, म्हणजे थोडक्यात काय आल्या 3. नाव y इज इक्वल टू dy अपॉन d. तो dy ची व्हॅल्यू आहे 14 आणि d ची व्हॅल्यू -7. तर इथे काही दोन मायनस साईन नाही आहे, फक्त एकच आहे. वरती काही नाही म्हणजे प्लस आहे. प्लस आणि मायनस काय राहणार, साईन आधी क्लिअर करा. -14 ला 7 न डिवाइड केलं, 7 1 जा 7, 7 2 जा 14. सो त्यात y ची व्हॅल्यू किती आली -2. मग काय म्हणणार आपण याच्यात, देअरफॉर द सोल्युशन इज, फायनल आन्सर सोल्युशन इज x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू -2, और xy, x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू -2. ओके, xy, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू किती येणार -2. हे त्याचं सोल्युशन असणार आहे. सो थर्ड वन झालं. तर फोर्थ एक्झाम्पल बघूया आपण. फोर्थ एक्झाम्पल 6x - 4y इक्वल टू -12, 8x - 3y इक्वल टू -2. तर याच्यामध्ये सुद्धा एक्स वाय आणि पलीकडे नंबर आहे, त्यामुळे इथं काही चेंज करायची गरज नाही. इक्वेशन ॲज इट इज राईट डाऊन करूया. 6x - 4y इक्वल टू -12, याला इक्वेशन नंबर 1 देऊया. त्याच्यानंतर 8x - 3y इक्वल टू -2, तर याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डी dx अँड dy. तो डी त्यासाठी आधी नंबर लिहूया 1 2 अँड 3, पेन्सिलने लिहा. डी साठी काय वापरायचं आहे 12. सो डी इक्वल टू 12 म्हणजे पहिल्यांदा 1च्या खाली असणारे नंबर म्हणजे 6 8, परत 2 म्हणजे -4 -3, साईन सहित घ्यायचे त्याच्या -4 -3. आता हे कसं सॉल्व्ह करणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 6 मल्टिप्लाय -3, परत मिडलला मायनस, त्याच्यानंतर -4 मल्टिप्लाय 8, मग आधी 6 मल्टिप्लाय -3 म्हणजे 6 3 जा 18. ओके, 6 3 जा किती येणार 18 येणार, आणि एकच मायनस आहे याच्यामध्ये, त्यामुळे -18 येणार. किती येणार ते -18. तर असं व्यवस्थित लिहितो -18. साईन कुठला आहे त्याचा मायनस. मग आता इथे बघा, इथे मायनस आणि पुढे किती मायनस आहेत बघायचं, एकच आहे. मायनस मायनस काय होणार प्लस, आणि मग आता मल्टिप्लिकेशन करायचं. 4 8 जा
32. ओके, आता इथे साईन काय आहे याचं, -18 + 32. ओके, साईन डिफरंट आहेत, याचं मायनस आहे, याचं प्लस आहे. साईन डिफरंट असतील तर काय करणार आपण, सबट्रॅक्शन करणार. म्हणजे 32 मधून किती मायनस करायचे, 18, म्हणजे किती येणार, 14. आणि ग्रेटर नंबरचं साईन काय, प्लस. त्यामुळे ते प्लस लिहिलं तरी चालेल किंवा नुसतं 14 ला. सो डी ची व्हॅल्यू किती आली, 40. नाव dx. आता dx फाइंड करण्यासाठी रूल वापरायचा 32 म्हणजे पहिल्यांदा 3 च्या खाली नंबर कुठले आहेत, -12 आणि -2. ओके, सो पहिल्यांदा ते लिहूया, -12 -2 आणि त्याच्यानंतर 2 च्या खाली असणारे नंबर म्हणजे -4 आणि -3. -4 आणि -3. ओके, मग याच्यात काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे -12 मल्टिप्लाय -3 हे फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर हे मिडलला आधी मायनस लिहायचं, बिकॉज एक डिटर्मिनंट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन झाले की नंतर मायनस. आता परत -4 आणि -2. ओके, सो 12 मल्टिप्लाय 3. आता दोन्ही पहिल्यांदा मायनस मायनस, मायनस मायनस काय होईल, प्लस. 12 3 जा 36. 12 मल्टिप्लाय 3 किती येणार, 36. आणि मायनस मायनस काय झालं, प्लस. आता इथे बघा, पहिल्यांदा मायनस मायनस काय होईल, प्लस. ओके, हे दोन्ही मायनस मायनस प्लस आणि पुढचा परत मायनस आहे, म्हणजे प्लस मायनस काय होणार, ओव्हरऑल मायनस. आणि आता 4 मल्टिप्लाय 2 करा, तर 4 मल्टिप्लाय 2 किती येणार आहे, 8. मग आता dx इज इक्वल टू 36, याचं साईन प्लस, याचं मायनस. साईन डिफरंट असल्यावर काय करणार, सबट्रॅक्शन. 36 मधून जर 8 मायनस केलं तर राहणार किती, 28. आणि ग्रेटर नंबरचं साईन प्लस, पॉझिटिव्ह. सो ॲज इट इज ठेवा, dx इज इक्वल टू 28. नाव लास्ट वन dy. तो dy साठी कुठला रूल वापरायचा, 13, दॅट इज 1 and 3. सो 1 च्या खाली कुठले नंबर आहेत, 6 8. ओके, 6 8 आणि त्यानंतर 3 च्या खाली कुठले नंबर आहेत, -12 -2. -12 -2. सो याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन, 6 मल्टिप्लाय -2, मिडलला साईन मायनस, -12 मल्टिप्लाय. ओके, मिडलला मायनस आलं, त्यानंतर -12 मल्टिप्लाय 8. देअरफॉर dy इज इक्वल टू, याच्यामध्ये 6 मल्टिप्लाय 2 केलं तर किती येणार, 6 मल्टिप्लाय 2 12. आणि एकच मायनस आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, प्लस आणि मायनस काय होणार, मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये. परत इथे मायनसच्या पुढे किती साईन आहेत बघायचं, एकच आहे, मायनस मायनस प्लस. आणि 12 8 चा 96. नाव dy इक्वल टू 12चं साईन आहे मायनस आणि 96चं साईन आहे प्लस. साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन येणार, तो सबट्रॅक्शन केल्यावर 96 - 12 तर किती येणार आहेत, 84. आणि ग्रेटर नंबरचं साईन प्लस, सो प्लस 84. सो dy इक्वल टू किती येणार, 84. सो आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण हे तिन्ही शोधलेले आहेत, d dx and dy. आता लास्ट वन म्हणजे लास्ट स्टेप त्याच्यातली. ओके, लास्ट स्टेप काय येणार, बाय क्रेमर्स मेथड. क्रेमर्स मेथड नुसार काय येणार, द सोल्युशन इज, सॉरी, द क्रेमर्स मेथड, x इज इक्वल टू dx अपॉन d. सो व्हॉट इज dx, 28 आणि d किती आहे, 14. ओके, सो d इज इक्वल टू 14. आता दोघांना 14चा टेबलमध्ये 28 येते, 14 1 जा 14, 14 2 जा 28. 14 14 14 दोन्ही 28. तसं 14 1 जा 14, 14 2 जा 28. सो x इज इक्वल टू किती येणार, 2. तसंच y फाइंड आउट करायचं. सो y इज इक्वल टू dy अपॉन d. सो dy ची व्हॅल्यू आहे 84. ओके, सो 84 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 14. 14 1 जा 14 आणि 14 6 जा, तो किती येईल, 14 6 जा 84. 84 ला 14 ने डिवाइड केलं, तर 14 मल्टिप्लाय 6 किती येते, 84. त्यामुळे डिवाइड केल्यावर किती येणार, 6. देअरफॉर द सोल्युशन इज x is equal to 2 and y is equal to 6. y is equal to 6 or xy is equal to, x ची व्हॅल्यू लिहायची 2 आणि y ची व्हॅल्यू 6. ओके, असं सुद्धा लिहू शकता सोल्युशन. सो क्वेश्चन नंबर 4 झाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. 4m
plus 6n is equal to 54 and second 3m plus 2n is equal to 28. So हे इक्वेशन याच्यामध्ये व्हेरिएबल m आणि n आहे, एवढाच थोडासा बदल आहे. सो नेक्स्ट 4m plus 6n is equal to 54. याला इक्वेशन फर्स्ट म्हणूया, इक्वेशन 1. नाउ द सेकंड 3m plus 2n is equal to 28. So this is equation second. पहिली टर्म m ची आहे, नंतर n ची, आणि मग नंबर पलीकडे. सो इथे आपल्याला dm अँड dn, कारण व्हेरिएबल कोण आहेत m आणि n, त्यामुळे dm आणि dn फाइंड आउट करायचं. सो d साठी ट्रिक काय सांगितलंय मी, 1 2. ओके, नाव d इज इक्वल टू, तर इथे आधी नंबर लिहायचे 1 2 अँड 3. सो d म्हणजे कोण, 1 आणि 2. सो 1 च्या खाली कुठला नंबर येणार, 1 च्या खाली कुठले नंबर आहेत 4 अँड 3. तसंच 2 च्या खाली कुठले नंबर आहेत 6 अँड 2. ओके, 1 2 12, 4 3 6 2. तर याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय 2 मायनस 6 मल्टिप्लाय 3 और 3 मल्टिप्लाय 6. सो 4 मल्टिप्लाय 2 किती येणार आहे 8 मायनस 6 मल्टिप्लाय 3 18. आता इथे 8च्या समोर नंबरला काही साईन नाहीये, तर ते काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. ते काय असतं नेहमी पॉझिटिव्ह, आणि हे निगेटिव्ह. सो साईन जर डिफरंट असतील, प्लस आणि मायनस आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, तर सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे 18 मायनस 8 किती येणार, 10, आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. सो डी ची व्हॅल्यू किती आलेली आहे, डी इक्वल टू -10. ओके, त्याच्यानंतर डीएम, जसं डी एक्स फाइंड करण्याची ट्रिक आपली 32, तशीच डीएम ची पण 32. सो 32 म्हणजे 3 54 अँड 28. ओके, आणि मग 2 च्या खाली कुठला नंबर आहे 6 2. ओके, 2 या नंबरच्या खाली 6 2 6 32 वापरला. सो 54 मल्टिप्लाय 2, ओके, मायनस 6 मल्टिप्लाय 28. ओके, सो हे आपल्याला करायचं आहे. 54 मल्टिप्लाय 2 जर केलं, 2 4 जा 8, आणि 2 5 जा 10 म्हणजे 108. आता 6 ने मल्टिप्लाय करायचं, 6 8 जा 48, कॅरी 4, 6 2 जा 12, 12 प्लस 4 16. आता इथे सुद्धा मागासारखं जाणार, याचं साईन काही नाही म्हणजे प्लस, इथे काय मायनस. तो साईन डिफरंट म्हणजे दोघांचं काय करणार, सबट्रॅक्शन. सो 168 मायनस 108, तर किती उरणार 60, आणि ग्रेटर नंबर कोण आहे 168, त्याचं साईन काय येणार मायनस. सो डीएम ची व्हॅल्यू किती येणार -60. नाव द नेक्स्ट dn इज इक्वल टू, सो dn साठी ट्रिक काय वापरणार, 1 3 दॅट इज 13. सो 1 च्या खाली नंबर 4 3 4 अँड 3, आणि 13 मधला 1 झाला, आता 3 च्या खाली कुठले नंबर आहेत 54 अँड 28. ओके, 54 28. तर याच्यामध्ये काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 4 इंटू 28 मायनस 54 इंटू 3, 4 इंटू 28, 4 8 जा 32, कॅरी 3, 4 2 जा 8, 8 प्लस 3 11, दॅट इज 112. आता नेक्स्ट 3 ने मल्टिप्लाय करायचं. सो याला 3 पहिल्यांदा 4 ला करा, 3 4 जा 12, कॅरी 1, 3 5 जा 15, 15 प्लस 1 16. आता इथे सुद्धा तसं जाणार, याचं साईन काही नाही म्हणजे प्लस, साईन सेम म्हणजे काय येणार, सॉरी साईन डिफरंट, एक प्लस एक मायनस आहे, साईन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन. सो 162 मायनस 112, सो किती येणार 50 येणार ओनली, आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. सो डीएन इक्वल टू वॉट -50. त्यानंतर आता आपण क्रेमर्स रूल मधलं एक्स एम आणि एन फाइंड करूया बाय क्रेमर्स मेथड. एम इज इक्वल टू, सो एम साठी फॉर्म्युला लिहायचा डीएम अपॉन डी. ओके, सो व्हॉट इज डीएम -60 and what is d -10. ओके, सो -60 अपॉन -10. सो पहिल्यांदा आधी हे साइन क्लिअर करा, मायनस मायनस दोन्ही काय होणार एकमेकाला प्लस, आणि 10 6 जा 60. ओके, सो एम इज इक्वल टू +6 म्हणजे थोडक्यात कसं लिहा 6. नाव एन मायनस मायनस प्लस झाले, 10 6 जा 60. नाव एन dn अपॉन d -50 अपॉन -10
तर दोन्ही पण मायनस मायनस काय होणार, प्लस 10 5 जा 50. सो n इज इक्वल टू किती येणार आहे, 5. m इज इक्वल टू 6 अँड n इज इक्वल टू 5. तर याच्यामध्ये आपण असं म्हणणार, द सोल्युशन इज, ओके, द सोल्युशन इज m is equal to 6 and n is equal to 5, or mn is equal to, पहिला m ची व्हॅल्यू लिहा 6, n ची व्हॅल्यू 5. सो दोन्ही पद्धतीने लिहू शकतात, दोन्ही मेथडने सोल्युशन. सो हे झालं आपलं एक्झाम्पल 5. आता नेक्स्ट बघूया 6. नेक्स्ट एक्झाम्पल 6, 2x plus 3y equal to 2 अँड सेकंड इक्वेशन आहे x minus y upon 2 is equal to 1 upon 2. तर याच्यामध्ये जे फर्स्ट इक्वेशन आहे ते ऍज इट इज राईट डाऊन करूया, 2x plus 3y equal to 2. ओके, सो हे इक्वेशन 1. आता इक्वेशन 2 जे आहे ते जरासं आपण सिम्प्लिफाय करूया, म्हणजे आपल्याला क्रेमर्स रूल वापरताना बरं पडेल. x minus y upon 2 is equal to 1 upon 2. सो डिनॉमिनेटर मध्ये किती आहे नंबर हायेस्ट, 2. तर त्या 2 न दोन्हीकडे मल्टिप्लाय करूया, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. ओके, सो दोन्हीकडे काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 मल्टिप्लाय x मायनस 2 मल्टिप्लाय y अपॉन 2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 1 अपॉन 2. प्रत्येक टर्मला कितीने मल्टिप्लाय केलं, 2 ने, म्हणजे 2x, 2 ला 2 कॅन्सल, मायनस y इक्वल टू, इथे सुद्धा 2 ला 2 कॅन्सल होईल, इक्वल टू 1. म्हणजे हे सिंपल इक्वेशन तयार झालं, जेणेकरून आपण काय करू शकतो, ते इक्वेशन सोडवू शकतो. म्हणून परत एकदा त्या इक्वेशनला नंबर देऊया, म्हणजे परत लिहूया ते इक्वेशन. 2x प्लस 3y इक्वल टू 2 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे, आणि सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस y इक्वल टू 1, हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. तर आता इथे आपल्याला नेहमीप्रमाणे काय, डी एक्स आणि वाय मध्ये, त्यामुळे डी डी एक्स अँड डी वाय. तो डी चा रूल काय सांगितला मी, 1 2. ओके, सो आधी इथे नंबर देऊया, पेन्सिलने लिहायचं हे तुम्ही, ट्रिक आहे त्यामुळे पेन्सिलने लिहा, 1 2 3. सो डी साठी कुठला रूल वापरणार, 1 अँड 2. सो 1, 1 च्या खाली कुठले नंबर आहेत बघा, 2 2, आणि नंतर 2, 2 च्या खाली नंबर कुठले आहेत, 3, आणि इथे काही नंबर नाही आहे त्यामुळे किती घ्यायचा, तो 1 घ्यायचा, म्हणजे 3 मायनस 1. ओके, 3 अँड कोइफिशियंट काही नसेल तर किती घ्यायचा, 1 घ्यायचा, आणि साइन मायनस. नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 मल्टिप्लाय मायनस 1, डिटर्मिनंट मध्ये एक क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं की मायनस, परत 3 मल्टिप्लाय 2. ओके, तर याच्यामध्ये 2 मल्टिप्लाय मायनस 1, म्हणजे आधी 2 1 जा 2 केलं, आणि 2 मल्टिप्लाय 1 किती आला, 2. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एकच मायनस साइन असेल तर मायनस द्यायचं, दोन्ही मायनस मायनस असतील तर प्लस. आता इथे सुद्धा पुढे आधी हे किती येणार, 3 2 जा 6, आणि एकच साइन मायनस आहे त्यामुळे मायनस 6, फक्त 3 ला मायनस आहे. ओके, 3 2 जा 6 मायनस 6. आता इथे बघा, इथे 2 आणि 6 दोघांचं पण साइन सेम आहे, मायनस. साइन सेम असेल तर ऍडिशन करायची, म्हणजे 6 प्लस 2 किती येणार, 8, आणि दोघांचं कॉमन साइन काय, तर मायनस. सो डी इक्वल टू मायनस 8. ओके, सो डी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला मायनस 8. नाव सेकंड, डीएक्स. डीएक्स साठी रूल काय सांगितलं मी, 32. ओके, 3 अँड 2. सो 3 च्या खाली नंबर कुठला आहे, तर 3 च्या खाली 2 1 असे नंबर आहेत, आणि पहिल्यांदा 3 च्या खालचे घेऊया. ओके, कुठले कुठले नंबर आहेत, 2 अँड 1, आणि त्यानंतर 2 3, आणि इथं मग अशी किती घेतला होता आपण, मायनस 1, 3 अँड मायनस 1, म्हणजे 32 वापरला डीएक्स साठी. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 मल्टिप्लाय मायनस 1, मिडलला मायनस, डिटर्मिनंट मध्ये 3 मल्टिप्लाय 1. सो 2 1 जा 2, आणि एकच मायनस साइन असल्यामुळे मायनस 2, परत इथे सुद्धा एकच मायनस आहे त्यामुळे मायनस येणार, 3 1 जा 3. सो व्हॉट इज डीएक्स, डीएक्स इज इक्वल टू 2, साइन सेम आहे, साइन सेम असल्यामुळे काय करणार, ऍडिशन, 3 प्लस 2 किती येणार, 5, आणि दोघांचं सेम साइन कुठला आहे, मायनस. सो डीएक्स किती आला, मायनस 5. नाव नेक्स्ट, डीवाय इज इक्वल टू, सो डीवाय साठी कुठला रूल वापरणार आपण, 1 3, दॅट इज 13. सो 13 म्हणजे बघा, 1 च्या खाली कुठले नंबर आहेत, 2 2 2 2, आणि 3, 3 च्या खाली नंबर कुठले आहेत, 2 1 2 1. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 मल्टिप्लाय 1 मायनस, इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय 2. सो 2 मल्टिप्लाय 1, 2 1 जा 2, मायनस 2 2 जा 4. ओके, 2 1 जा 2, 2 2 जा 4. आता इथे
या 2चं साईन काही नाही म्हणजे काय घेणार, पॉझिटिव्ह प्लस आणि याचं निगेटिव्ह. तर साईन कसे आहेत, डिफरंट आहेत. याचं प्लस आहे, याचं मायनस आहे. साईन डिफरंट असले की सबट्रॅक्शन म्हणजे किती येणार, 4 - 2 2 येणार आणि ग्रेटर नंबरचं साईन काय येणार, 4च्या समोरचं साईन मायनस, कारण 4 मोठा आहे त्या ग्रेटर नंबरचं साईन मायनस. सो dy इक्वल टू -2. ओके, dy ची व्हॅल्यू किती येणार, -2 येणार. ओके, आता ते केल्यानंतर dy इक्वल टू किती आला, -2. आता आपण क्रेमर्स रूल वापरूया. आता मी इथे इकडे लिहितोय, तुम्ही सगळ्या स्टेप एकाखाली एक लिहून काढा. आता काय म्हणणार, नेक्स्ट स्टेप बाय क्रेमर्स मेथड. ओके, क्रेमर्स मेथड नुसार एक्स काय येणार, dx अपॉन डी. व्हॉट इज dx, dx इज -5 आणि डी ची व्हॅल्यू किती आहे, -8. आता इथे जर तुम्ही बघितलं तर दोन्ही पण मायनस मायनस काय होणार, दोन्ही मायनस आहेत ते प्लस होणार, मायनसला मायनस जाणार किंवा मायनस मायनस प्लस. आता 5 ला 8 न वगैरे काही डिवाइड होणार नाही, ते आहे तसंच ठेवा 5/8. आता पॉझिटिव्ह असं लिहायची काही गरज नसते, त्यामुळे आपण काय लिहिणार, एक्स इज इक्वल टू किती आला, 5/8. प्लस साईन लिहायची काही गरज नाही. वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. तर dy ची व्हॅल्यू किती आहे, -2. डी ची व्हॅल्यू किती आहे, -8. तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूया, -2 आणि -8 ह्या दोघांनाही 2 न डिवाइड करूया. कितीनं डिवाइड केलं, 2 न, कारण दोघेही 2 च्या टेबलमध्ये आहेत. तर मायनस 2 2 जा, सॉरी इथे हे जे दोन्ही मायनस आहेत ते दोन्ही पण मायनस मायनस काय होतील, प्लस होतील. किंवा आधी असं करूया, 2 1 जा 2 म्हणजे -1 आलं, 2 1 जा 2, 2 ला 2 न डिवाइड केलं आणि साईन मायनस आहे त्यामुळे 1 आलं, -1. परत 2 4 जा 8 म्हणजे -4. आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही मायनस मायनस काय होणार, प्लस 1/4. मग प्लस लिहायची काही गरज नाही. सो y इज इक्वल टू किती येणार, 1/4. ओके, बघा दोन्ही पण मायनस मायनस काय झाले, प्लस. 2 न डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 2 जा, सॉरी 2 4 जा 8 म्हणजे 1/4 आले. परत हे दोन्ही मायनस मायनस एकमेकाला गेले, किती राहणार, 1/4. मग फायनल आन्सर इथे लिहितो मी, द सोल्युशन इज, ओके सोल्युशनचं स्पेलिंग पूर्ण लिहा, द सोल्युशन इज x इज इक्वल टू 5/8. देअरफॉर फायनल हे लिहायचं, x इज इक्वल टू 5/8 ऑर, सॉरी नॉट ऑर, अँड y इज इक्वल टू 1/4. किंवा दुसरं मेथड कसं लिहू शकता सोल्युशन, xy इज इक्वल टू 5/8 आणि y ची व्हॅल्यू म्हणजे xy, त्यातला x किती आलाय, 5/8 आणि y ची व्हॅल्यू किती आहे, 1/4. तर अशा प्रकारे 5/8 अँड 1/4. सो इथे प्रॅक्टिस सेट 1.3 आपला कम्प्लीट होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 जो आहे तो बघूया. ओके, थँक्यू.